आता काय सांगाल, आज तुम्ही इथे आला होतात याच्यात काय सांगाल तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई पहिल्यांदा जुन्नर तालुक्यात आलमे गावात त्याचं ओपनिंग झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान इथं आहे आणि आज इथं आम्हाला खूप आनंद झाला आणि हे महाराष्ट्राने याचा आदर्श घ्यावा. जिल्ह्यात, तालुक्यात, शाळेमध्ये, देवळामध्ये अशा प्रकारच्या मोकळ्या जागा असतील तेवढ्या भराव्या, सोपे प्रश्न सोडवावेत म्हणजे परीक्षेत लवकर पास होतो. सगळ्या महाराष्ट्रासाठी हे सांगतो. कसं होईल की नंतर आपण जेव्हा नसू 50-100 करून घेऊ नाही तेव्हा असं वाटेल की छत्रपती शिवाजी देवराईची झाडं आहेत विनायक आपण लावली कोणाला माहिती आहे, म्हणजे देवराईची झाडं आहेत म्हटल्यानंतर ती वाचते. म्हणून तिथे एक बोर्डची सोय करा. तिथं बोर्ड लावला आणि अजून काय झाडं लावायची असतील तर लावा. हे असं तू बघितलं का? हे बघा असा बोर्ड केला छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री. आता इथे जर 6000 झाडं असतील आणि इथं कोणी तोडा गेलं तर काय म्हणते, गव्हर्नमेंट असलं तरी विचार करेल. बरोबर नको 12 वाजता अस्मितेचा प्रश्न येईल महाराष्ट्रात. आलमे गावात कार्यक्रम घेतला होता, कशा पद्धतीचा कार्यक्रम होता, काय सांगाल? आज आलमे गावामध्ये छत्रपती सह्याद्री देवराई छत्रपतींच्या नावाने प्रथमच महाराष्ट्रातील पहिली देवराई या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. ही देवराई उभी करण्यासाठी सयाजी शिंदे सरांनी खूप या ठिकाणी कष्ट घेतले, फॉलोअप घेतला आणि ही देवराई एक महाराष्ट्रात एक संदेश देणार आहे की पुढील 500 वर्ष आपले या ठिकाणी या झाडांच्या निमित्ताने आठवण आहे. आपण मनुष्य जरी या ठिकाणी आपण जरी नसलो तरी आपली ती आठवण 500 वर्ष पुढे जतन होणार आहे. खरंच या माध्यमातून असा आहे जुन्नर तालुक्यातील सर्व जनतेला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की अशाच देवराया आपल्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये झाल्या पाहिजे. कारण कित्येक वर्ष झालं आपण पाहतोय आपली सह्याद्रीच्या डोंगराला उन्हाळ्यात आग लागण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे या ठिकाणी झाडांची म्हणजे वनराई नष्ट झालेली आहे आणि तोच प्रयत्न आम्ही आलमे गावातून एक सयाजी सरांच्या माध्यमातून चालू करण्याचा प्रयत्न केला आहे. सह्याद्रीची तुमची भेट कशी झाली? सह्याद्रीच्यांची भेट म्हणजे आम्ही आमचे मित्र आहेत मस्केवाडीला, तर त्या ठिकाणी त्यांनी देवराई चालू केली होती, ते तिथे येत होते. तर आम्ही गेली 5 वर्ष झाले वृक्षांचं काम करायचं आम्ही चालू होतं कुठून संस्थेकडून वृक्ष आणि येते. तर DYSP नागपूरचे, तर त्यांच्याशी माझा परिचय झाला आणि ते सयाजीदादांचे मित्र आहेत. तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला आलमे गावात पाणी नव्हतं त्यामुळे ते काही इथं तयार होत नव्हते झाडं हे करायला. ते म्हटले पहिलं तुम्ही इथं पाणी आणून दाखवा तर मी तुम्हाला झाडं लावायला इथं देवराई करायला परमिशन देईल. तर आम्ही 3 वर्ष कष्ट घेऊन पुष्पावती नदीवरून या ठिकाणी पाणी आणलं आणि पुष्पावती नदीवरून इथं पाणी आणून आम्ही सक्सेस करून दाखवल्यावरती सयाजीदादांनी पाहिल्यावरती इथं देवराई आमची छत्रपतींच्या नावाने या ठिकाणी सुरू झाली. अशाच प्रकारचा संघर्ष पिंपरी पेंढार गावाने केला. तिथे आता जवळजवळ 10,000 वृक्षांची तयारी सुरू लावण्याची. सह्याद्री तिथे केव्हा येतील? पिंपरी पेंढार गावाने ज्या पद्धतीने त्या ठिकाणी देवराई चालू केली ती देवराई मी स्वतः जाऊन पाहिलेली आहे. कारण आमची देवराई चालू होण्याआधी मी त्या अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी वृक्ष लागवड झालेली आहे 2-3 हजार वृक्ष त्या ठिकाणी, आणि जी पिंपरी पेंढारची देवराई आहे ती खरंच आदर्श देवराई आहे. त्या ठिकाणची झाडं आता म्हणजे फळं पण त्या झाडांना येतात आणि पिंपरी पेंढारच्या देवराईमध्ये नक्कीच सयाजीदादा पुढच्या वर्षी आमच्या देवराईला ज्यावेळेस वाढदिवस साजरा करायला येतील त्यावेळेस तिथं येतील. तुम्ही आता हे वृक्ष लावण्याचा संदेश जुन्नर तालुक्यात नव्हे पुणे जिल्ह्यात कशा प्रकारे देणार? ज्याप्रमाणे आलमे गावात देवराई चालू झाली यासाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके यांचं खूप सहकार्य झाले. त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील सर्व लोकांनी आपल्या याच्यामध्ये तालुक्यात देवराया चालू कराव्या किंवा जरी सयाजीदादा नाही आले तरी आपल्या गावातील लोकांनी पुढाकार घेऊन छोट्या छोट्या देवराया छत्रपतींच्या नावाने चालू कराव्यात ही सर्वांना मी एक आवाहन करतो.